कृपा करून 2 मिनिट लक्ष द्या इकडे. आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हरे राम हरे कृष्णा, जिला इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस इस्कॉन या नावानं ओळखलं जातं, या संस्थेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी भगवद्गीतेचं वितरण केलं जात आहे. मंडळी, जसं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रश्न पडतो की मी आजपर्यंत इतकं चांगलं कर्म केलेलं आहे, मी इतकं पुण्य कर्म केलेलं आहे, मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, मी इतका देवधर्म इतका दानधर्म केलेला आहे, तरीही माझ्या जीवनामध्ये वाईट गोष्टी का घडतात, चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं, या वाईट गोष्टींना, दुःखांना, संकटांना आपण कशा प्रकारे सामोरं जायचं. त्याचप्रमाणे आपल्या घरातील लहान मुलांना, तरुण मंडळींना आपण कशा प्रकारे वाईट सवयीपासून, वाईट व्यसनापासून, वाईट संगतीपासून, दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा अशा घाणेरड्या पापमय गोष्टीपासून त्यांना कसं दूर ठेवायचं, त्यांना चांगले विचार, चांगली विचारसरणी, चांगलं वळण त्यांना कसं लावायचं. त्याचप्रमाणे आपल्या घरातील अपशकुन, अभद्र, अमंगल, साडेसाती, किरकिरी या सर्व गोष्टी नष्ट करून घरामध्ये सौभाग्यपूर्ण आनंदाचं वातावरण कशा प्रकारे निर्माण करायचं, याचं सुंदर मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये करण्यात आलेलं आहे. मंडळी, भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. शास्त्रामध्ये म्हटलंय की आपल्या घरामध्ये इतर कुठले ग्रंथ असो या नसोत, पण कमीत कमी आपल्या घरामध्ये भगवद्गीता ही असली पाहिजे. ही भगवद्गीता पूर्णपणे संस्कृत भाषेमध्ये होती, पण संस्कृत भाषा न कळाल्यामुळं, वाचता न आल्यामुळं बहुतेक जणांनी हा ग्रंथ स्वीकारला नाही. मात्र आज हा ग्रंथ प्रत्येक जण घेऊ शकतो, कारण की संपूर्णपणे साध्या, सोप्या, सरळ मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ आपल्यासमोर उपलब्ध करण्यात आलेला आहे. भगवद्गीतेत 700 श्लोक, 18 अध्याय असून ग्रंथाच्या श्लोकातील प्रत्येक संस्कृत शब्दाची फोड करून त्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ, श्लोकाचे मराठीत भाषांतर आणि साध्या, सोप्या, सरळ मराठी भाषेत तात्पर्य देण्यात आलेले आहे, जेणेकरून इयत्ता दुसरीच्या मुलापासून ते वृद्धापर्यंत कोणीही हा ग्रंथ सहजपणे वाचू शकतो. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मंडळी, ही भगवद्गीता सर्वसामान्य गोरगरीब लोकांना सहजपणे घेता यावी म्हणून या ठिकाणी विशेष सवलतीमध्ये, अतिशय किरकोळ भावामध्ये, कमी किमतीमध्ये हा ग्रंथ वितरित केला जातोय. मंडळी, गैरसमज करू नका. आम्ही कोणी सेल्समन नाहीत, आम्ही कोणी व्यापारी नाहीयेत, आमचा हा धंदा, आमचा हा व्यवसाय नाहीये. या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पैसा कमवण्याच्या हेतून आम्ही आलेलो नाहीयेत. ग्रंथाचा उद्देश फक्त समाजसेवा आहे. सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ग्रंथ घेता यावा, प्रत्येकाच्या घरात भगवद्गीता पोचावी आणि एक निर्व्यसनी, व्यसनमुक्त समाज घडावा, या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. एक समाजसेवेच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. तेव्हा या संधीचा फायदा घ्या. या ग्रंथाच्या किमतीचा विचार करत असताना आपण बघू शकता, या ग्रंथाला सुंदर अशी जाड प्लास्टिक बाइंडिंग आहे. पाणी जरी पडलं तर खराब होणार इतकी सुंदर बाइंडिंग आहे. त्याचप्रमाणे ग्रंथामध्ये जवळजवळ 16 रंगीबिरंगी सुंदर सुंदर चित्र आहेत. हे चित्र भगवद्गीतेच्या श्लोकावर आधारित आहेत. यामध्ये सांगितलंय, खरंच देव आहे का, देव मांडला पाहिजे का, भक्ती केली पाहिजे का, खरंच पुनर्जन्म असतो का, मृत्यूनंतर आपण कोठे जातो, जन्मापूर्वी आपण कोठे होतो, माणसानं माणूस बनून कसं जगायचं, कुठले नियम पाळायचे, कुठल्या गोष्टी खायच्या, कुठल्या गोष्टी खाऊ नयेत, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. मंडळी, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त चांगलं कर्म आपण कसं करावं, पुण्यकर्म आपण कसं करावं, वाईट गोष्टीपासून, वाईट कर्मापासून आपण कसं दूर राहावं, याचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मंडळी, आणि त्याचबरोबर ग्रंथामध्ये जो 650 पान आहेत, 650 पानाचा इतका जाड ग्रंथ. मंडळी, तेव्हा अशा सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ग्रंथ सहजपणे घेता यावा म्हणून एक समाजसेवा म्हणून या ठिकाणी ग्रंथाची किंमत आम्ही अतिशय कमी केलेली आहे. अतिशय किरकोळ भावामध्ये ग्रंथ वितरित करतोय. तेव्हा सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, कृपया करून ग्रंथाच्या ज्ञानाचा लाभ घ्या. या त्वरा करा, लवकरात लवकर येऊन आपला ग्रंथ राखून ठेवा. मंडळी, कारण की स्वतः तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्यांना खरंच पांडुरंगाचं, विठ्ठलाचं, विठोबरायाचं अखंड चिंतन करायचंय, त्यांनी आपल्या घरामध्ये भगवद्गीता ठेवली पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे. घराघरामध्ये भगवद्गीता असणं फार गरजेचं आहे, कारण घराला घर पण भगवद्गीतेमुळे येतं. मंडळी, त्यामुळं त्वरा करा, या संधीचा लाभ घ्या आणि आपलं मनुष्यजन्माचं सार्थक करा. ही भगवद्गीता आपल्याला मनुष्यजन्माच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी आहे. तेव्हा सर्वांनी या ग्रंथाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.